नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वर्षा प्रकाश जगदाळे. माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पहा अपूर्णांक. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन हा घटक थोडासा पाहिला होता. आज तोच पुढे आपण कंटिन्यू करूयात, कारण मुलांना फ्रॅक्शन अपूर्णांक हा घटक खूप अवघड जातो. तर आपण हळूहळू त्यातले डिफिकल्ट एक्झाम्पल्स किंवा त्याच्या डिफिकल्ट ज्या ट्रिक्स आहेत त्या आपण हळूहळू पाहणार आहोत. तर आता आपण पाहणार आहोत की मागच्या ह्याच्यामध्ये आपण अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक किंवा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि प्रॉपर फ्रॅक्शन हे पाहिलेलं आहे. तर ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आज आपण पुढचा फ्रॅक्शन पाहणार आहोत की मिक्स्ड फ्रॅक्शन, किंवा त्यालाच मराठीमध्ये म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पहा, हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं वाचन कसं केलं जातं पहा. 7.1/5 किंवा 1.1/2, 5.3/7. यामध्ये परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जातो की यामधली पूर्ण संख्या कोणती. कारण परीक्षेच्या दृष्टीने पण प्रश्न पहा की या मधली पूर्ण संख्या कोणती आहे, तर 7. त्यानंतर 1.1/2 यामधली पूर्ण संख्या कोणती आहे, 1. आणि अपूर्णांक कोणता आहे, 1/2. यामधली पूर्ण संख्या आहे 5 आणि अपूर्णांक आहे 3/3/7. इथे आता पहा, आपण नेहमी घरी आपण दीड भाकरी खाल्ली बोललो. तर दीड भाकरी म्हणजे कशी, तर एक पूर्ण भाकरी खाल्ली आणि अर्धी भाकरी खाल्ली, म्हणजेच हा पूर्णांकयुक्त. ही एक पूर्ण भाकरी खाल्ली आणि परत अर्धी भाकरी खाल्ली, म्हणजे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक ह्याला म्हणतात. ही पूर्ण खाल्ली आपण, म्हणजे ती पूर्ण संख्या आहे आणि हा अपूर्णांक आहे 1/2. आता त्यालाच इंग्रजीमध्ये बोलतात पहा मिक्स्ड फ्रॅक्शन. आणि त्याचं रीडिंग कसं करतात, 7, 1/5, 1 and 1/2, 5, 3/7. त्यानंतर पहा दशांश अपूर्णांक. पुढचा प्रकार जो आहे अपूर्णांकाचा तो दशांश अपूर्णांक. ज्या अपूर्णांकांचे छेद 10च्या पटीमध्ये असतात, म्हणजे 10, 100, 1000, 10,000, 1,00,000, 1,00,000, 10,00,000, 1,00,00,000, 10 कोटी, तर या अपूर्णांकांना आपण काय म्हणतो, दशांश अपूर्णांक. आणि त्यालाच इंग्रजीत बोलतात डेसिमल फ्रॅक्शन, इन विच फ्रॅक्शन द डिनॉमिनेटर इज इन द पॉवर ऑफ 10. दिस फ्रॅक्शन्स आर कॉल्ड डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजे पहा, इथं 10च्या मल्टिपल मध्ये हे डिनॉमिनेटर असतात. इथं फॉर एक्झाम्पल 7/10, 8/100, 15/1000 and 200 and 256/10,000. म्हणजे आपण आतापर्यंत फ्रॅक्शनचे 4 टाइप शिकलो. इम्प्रॉपर फ्रॅक्शन, त्यामध्ये न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर पेक्षा बिगर असतो. त्यानंतर सेकंड वन इज प्रॉपर फ्रॅक्शन, ज्यामध्ये डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर पेक्षा बिगर असतो. मिक्स्ड फ्रॅक्शन आणि चौथा डेसिमल फ्रॅक्शन. मराठीमध्ये त्याला अंशाधिक अपूर्णांक, ज्यामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा असतो. छेदाधिक अपूर्णांक, ज्यामध्ये छेद हा अंशापेक्षा मोठा असतो. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि चौथा आहे दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांकामध्ये त्यांचे छेद हे 10च्या पटीमध्ये असतात. तर हे 4 अपूर्णांकांचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये 2 आपण पाहिले आणि आता हे 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत. इथे पहा, काही तुम्हाला फ्रॅक्शन दिलेले आहेत, सगळे मिक्स आहेत. यात काही इम्प्रॉपर आहेत, काही प्रॉपर आहेत, डेसिमल पण आहेत आणि मिक्स्ड पण फ्रॅक्शन आहेत. आणि ते तुम्हाला आता डिस्टिंग्विश करायचे, वेगवेगळे असे आपण ग्रुप केलेले आहेत. त्यामध्ये ते फ्रॅक्शन सेट करायचे आहेत आपल्याला. किंवा मराठीमध्येच पहा, हेच काही अंशाधिक अपूर्णांक आहेत, छेदाधिक अपूर्णांक आहेत, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत आणि दशांश अपूर्णांक आहेत. त्या गटामध्ये आपल्याला ते अपूर्णांक इथे ठेवायचे आहेत. तर आता इथे आपण पहिला अपूर्णांक पाहूया, 7/5. तर यामध्ये पहा, अंश हा छेदापेक्षा मोठा आहे, म्हणजे हा अपूर्णांक अंशाधिक आहे. किंवा पहा मग 7/5. हिअर न्यूमरेटर इज 7, डिनॉमिनेटर इज 5. 7 is bigger than 5. So this fraction is improper fraction. Now here 2 and 3/7 is a mixed fraction. 2 and 3/7 is mixed fraction. किंवा 2.3/7 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, म्हणून आपण त्याला या गटामध्ये लिहिलेलं आहे. नंतर 15/4. Here also numerator is bigger, so this fraction is 15/4.
किंवा अंशाधिक अपूर्णांक, इथे अंश मोठा आहे असे इथे पहा. हिअर ऑल्सो डिनॉमिनेटर इज बिगर, किंवा छेद मोठा आहे म्हणून हा छेदाधिक अपूर्णांक म्हणजे तो इकडे 8/9. 11/4, हिअर न्यूमरेटर इज बिगर, सो दिस फ्रॅक्शन इज इम्प्रॉपर फ्रॅक्शन. 17/2, इथे अंश मोठा आहे म्हणून हा अंशाधिक अपूर्णांक आहे. इथे 15/10, मगाशी आपण पाहिलं की डेसिमल फ्रॅक्शन ज्यांचे छेद किंवा डिनॉमिनेटर हे 10च्या मल्टिपल मध्ये 10च्या पटीमध्ये असतात त्यांना आपण डेसिमल फ्रॅक्शन म्हणतो, म्हणून 15/10 हा इथे दशांश अपूर्णांकामध्ये येईल. नंतर 4/17, यामध्ये छेद मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक मध्ये येईल. 9/34, इथे पण छेद मोठा आहे म्हणून तो अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक मध्ये येईल. 18/5, यामध्ये अंश मोठा आहे म्हणून तो अंशाधिक अपूर्णांकामध्ये येईल. 21/2, यामध्ये पण अंश मोठा आहे म्हणून तो 21 अंशाधिक अपूर्णांकामध्ये येईल. 15/6, इथे पण अंश मोठा आहे म्हणून तो अंशाधिक अपूर्णांकामध्ये किंवा इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये येईल. 8/1000, हिअर डिनॉमिनेटर इज इन द पॉवर ऑफ 10, in the multiple of 10, so this fraction is decimal fraction, 8/1000. Here 12/56, denominator is bigger than numerator, so this fraction is proper fraction. 32/9, here numerator is bigger, so this fraction is improper fraction. 15/7, in this fraction numerator is also bigger, so this fraction is improper fraction. 8 and 2/5 is mixed fraction, and 7/100, 7/100 हा 10च्या पटीत आहे म्हणून हा डेसिमल फ्रॅक्शन किंवा दशांश अपूर्णांक. पहा असे तुम्ही भरपूर एक्झाम्पल्स घेऊ शकता, कारण तुम्हाला हे कोणते फ्रॅक्शन्स हे कोणत्या टाइप मधले आहेत. एक्झाम मध्ये असाही क्वेश्चन देतात पहा, म्हणजे स्कॉलरशिपच्या वगैरे एक्झाम मध्ये की हा अपूर्णांक देतील आणि हा अपूर्णांक कोणत्या प्रकारचा आहे. 7/100 हा डॅश डॅश टाईपचा अपूर्णांक आहे, तर इथे मग आपण दशांश अपूर्णांक हा फ्रॅक्शन हा अपूर्णांक दिला तर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक, म्हणजे आपल्याला त्यांचे प्रॉपर नावं जी आहेत ती माहीत पाहिजेत, आणि म्हणून असे आपण खूप अपूर्णांक घ्यायचे आहेत आणि त्यांचे वेगवेगळे डिस्टिंग्विश करायचं आहे किंवा वेगवेगळे सेपरेशन करून आपण ते लिहायचे आहे. इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे पहा. 8/5, 11/5, 3/5, 16/5, 4/5. इथे सर्वांचे छेद जे आहेत ते समान आहेत. तर जर छेद समान असतील तर त्यांचा चढता क्रम किंवा उतरता क्रम कसा लावायचा ते आपण पाहणार आहोत. हिअर गिवन सम फ्रॅक्शन्स 8/5, 11/5, 3/5, 16/5 अँड 4/5. तर यांची असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर कशी आपण लावणार आहोत ते पाहूया. तर इथे पहा, छेद जर समान असेल तर एक लक्षात घ्या नियम, छेद जर समान असेल तर ज्याचा अंश छोटा असतो तोच अपूर्णांक छोटा असतो. जर छेद समान असतील तर ज्याचा अंश छोटा तो अपूर्णांक छोटा असतो. आता इथे जर छेद सर्वांचे समान आहेत म्हणजे आपण फक्त बघणार आहोत अंशाकडे, आणि चढता क्रम लावताना आपण लहानाकडून मोठ्याकडे जातो. इन असेंडिंग ऑर्डर स्मॉलर टू बिगर. मग इथे पहा, अंश सगळ्यात छोटा यातला कोणता आहे? 8, 11, 3, 16 आणि 4 यामधला 3 हा अंश सर्वात लहान आहे, म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक येईल 3/5, नंतर 4/5, त्यानंतर लहान येईल 8/5, 11/5 आणि 16/5. हा झाला त्याचा चढता क्रम किंवा असेंडिंग ऑर्डर मध्ये पहा. हिअर द स्मॉलेस्ट न्यूमरेटर इज 3, so 3/5 is the smallest fraction, then 4/5, 8/5, 11/5 and 16/5. आता याचाच उतरता क्रम लावताना आपण उलट घेतो, जो मोठा असतो तो आधी सुरुवातीला आपण घेतो, म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे किंवा फ्रॉम बिगर टू स्मॉलर. मग इथे पहा 16/5, 11/5, 8/5, 4/5 आणि 3/5.
तर अशा पद्धतीने आपण यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम किंवा असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर इथे लिहू शकतो. आता खूप वेळा बघा एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन्स असतात, नुसतं स्कॉलरशिप एक्झाम किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तुम्हाला असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर पण विचारतात, परंतु कधी कधी असंही विचारतात की हे फ्रॅक्शन जर असेंडिंग ऑर्डरनी लावले तर सेकंड लास्ट नंबर कोणता, म्हणजे किंवा शेवटून दुसरा नंबर कोणता. मग तुम्ही असेंडिंग ऑर्डर लावून घ्या आणि इकडे पहा शेवटून दुसरा किंवा सेकंड लास्ट नंबर इज 11/5 किंवा उतरता क्रम लावला असंही विचारतात, यांचा उतरता क्रम लावल्यास किंवा इन डिसेंडिंग ऑर्डर मध्यभागी येणारा नंबर कोणता किंवा मिडल नंबर कोणता. तर तुम्ही इथे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर लावलेली आहे आणि मग त्यामधला मिडल नंबर जो आहे तो 8/5. म्हणजे क्वेश्चन्स कशा कशा किंवा मग तुम्हाला ह्यांची सम वगैरे सुद्धा विचारतील, फर्स्ट आणि लास्ट नंबरची सम, बिगर आणि स्मॉलरची सम, कोणत्याही पद्धतीने क्वेश्चन्स विचारू शकतात. इथे सी हिअर 4/7, 4/3, 4/13, 4/27, 4/19 इन ऑल फ्रॅक्शन न्यूमरेटर इज सेम. इथे जेव्हा न्यूमरेटर सगळ्यांचे सेम असतात त्यावेळी ज्याचा डिनॉमिनेटर छोटा असतो तो फ्रॅक्शन मोठा असतो आणि ज्याचा डिनॉमिनेटर मोठा असतो तो फ्रॅक्शन छोटा असतो. तर आता इथे आपल्याला असेंडिंग ऑर्डर लावताना इथे सर्वात स्मॉल फ्रॅक्शन कोणता आहे पहा, तर डिनॉमिनेटर बघायचं आहे. ह्यामध्ये डिनॉमिनेटर बिगर कोणता आहे डिनॉमिनेटर, तर 27 इज बिगर बट धिस फ्रॅक्शन इज स्मॉलर. सो 4/27, 4/19, 4/13, 4/7 and 4/3 is the ascending order. किंवा पहा 4/7, 4/3, 4/13, 4/27, 4/19 यांचा चढता क्रम लावताना यांचे सर्वांचे अंश समान आहेत. अंश समान असतील तर उलट असतं पहा, ज्याचा छेद छोटा असतो तो अपूर्णांक मोठा असतो, ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक छोटा असतो. मग इथे पहा 4/27, 27 हा जरी नंबर मोठा असला तरी तो छेदामध्ये आहे म्हणून हा अपूर्णांक सर्वात छोटा येईल आणि या पद्धतीने याचा चढता क्रम लावायचा आहे. आणि आता आपण पाहूयात डिसेंडिंग ऑर्डर. तर डिसेंडिंग ऑर्डर रिव्हर्स मेथडने करूयात आपण. 4/3, 4/7, 4/13, 4/19 and 4/27 किंवा उलट क्रमाने आपण त्याचा उतरता क्रम लावू शकतो. 4/3, 4/7, 4/13, 4/19 आणि 4/27. तर तुम्हाला आता मी इथे होमवर्क साठी एक्झाम्पल्स देत आहे. इथे तुम्हाला 2 एक्झाम्पल्स होमवर्क साठी दिलेले आहेत. तर या दोन्ही होमवर्कचा तुम्ही असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सॉल्व्ह करायचं आहे आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये त्यांचे आन्सर्स तुम्ही सेंड करायचे आहेत. पहा तुम्हाला वाटत असेल हे खूप इझी आम्हाला येतं, परंतु हे सर्वच विद्यार्थ्यांना सर्वच गोष्टी जमतात असं नाही. त्यामुळे हा देखील हे सुद्धा छोटे छोटे सोपे घटक आपल्याला शिकवणं गरजेचं आहे. कारण काही मुलांना जर हे नाही समजलं तर पुढे येणारे काही गोष्टी समजणार नाहीत. त्यामुळं आपण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास हा करायचाच आहे. तर पहा माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व फ्रेंड्सना आणि रिलेटिव्हना हा व्हिडिओ सेंड करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन बटनवर क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला माझे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. धन्यवाद.